आणि त्या बातमी आहे एका भीषण अपघाताची। जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर खासगी बस दरीत कोसळून अपघात झालाय। यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तब्बल 45 जण प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। दुपारी 3च्या दरम्यानची ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोरचुंडी गावाजवळची ही घटना आहे। तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खासगी बस 25 फूट दरीत कोसळून हा अपघात झालाय, ज्यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 45 जण जखमी झालेले आहेत, ज्यांना त्र्यंबकेश्वर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात होती। तर दरीतून ही गाडी वर काढण्याचं काम या ठिकाणी गेल्या तासभरापूर्वी करण्यात येत होतं। सध्या काय अपडेट आहे ही देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक मोठा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय जखमींची। और टर्न मारने में वो ड्राइवर हटवा गया तो डायरेक्ट खीर में चला गया गाड़ी। अब ये जो जितना जन फोटो आया है वो सब बच गया ऊपर वाले की दुआ से, और दूसरा सब पेशेंट उसको दूसरी हॉस्पिटल में सिलेक्ट करा है। पंचवटी दर्शन करके हम 10 किलोमीटर दूर गए। उसमें 10 किलोमीटर बाद में वो वरांग घाट के पास जो वरांग लेने गए थे ना, वो उसके डूंगर के ऊपर चढ़ गई, ऐसा लगा गाड़ी कि, और अक्खी पलटी खा गई। उसमें कितने लोग को बचाया गया और कितने लोग को नासिक हॉस्पिटल में भी ले जाना पड़ा। नहीं, हम अंदर ही बैठे थे, एकदम पलटी खाई बस, तो हम एकदम खाई में गिर गए। हमको मालूम नहीं किस तरह से क्या हुआ, मालूम ही नहीं पड़ा कुछ। के पास आणि एकूणच या क्षणाचे अपडेट जाणून घेणार आहोत। या अपघातासंदर्भात लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, एकूणच अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काय अपडेट मिळते आणि एकूणच जे जखमी 45 जे प्रवासी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, काय अपडेट आपल्याकडे? हे सर्व जे भाविक आहेत हे भाविक होते, हे नाशिकला देवदर्शनासाठी आलेले होते। त्र्यंबकेश्वरचं देवदर्शन आटपून गेल्या 2 दिवसांपासून ते नाशिकमध्ये होते। रामकुंड परिसर असेल, चिंता गुफा असेल, या ठिकाणचं दर्शन करून आज त्यांनी दुपारी त्र्यंबकेश्वर मधील दर्शन करून ते सुरतच्या दिशेने जात असताना हा अपघात घडलेला आहे। त्र्यंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावरती जो घाटमाथ्यांचा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरती बसवरतील नियंत्रण ड्रायव्हरचं सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती जी आहे ती या जखमींकडून मिळते। आणि या अपघातामध्ये 5 ते 6 लोक जे आहेत ते मयत झालेले आहे, ज्यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्याचबरोबर 16 ते 17 प्रवासी जे आहेत ते जखमी आहे, ज्यामध्ये 4 ते 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना देखील आता त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयातून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं जात आहे। एकूणच या अपघातामध्ये मयत झालेल्यांची संख्या ही 6 पर्यंत पोहोचली आहे आणि आणखी काही मयत होण्याची शक्यता जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। हे सर्व जे रहिवासी आहेत, भाविक आहे, ते सुरतच्या बालमपूर परिसरातील असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। आणि हे सर्व फक्त देवदर्शनासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आले होते आणि त्र्यंबकेश्वरहून दर्शन करून परतत असताना त्यांच्या बसला हा भीषण अपघात झालेला आहे। नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय दुर्दैवाने 6 जणांना या अपघातात आपला जीव गमवावा लागलाय। बघूयात पुढची राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। भारिप बहुजन या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर जे आहेत ते उद्या सोलापूर मधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती कळतीये। उद्या सकाळी 11 वाजता ते आपला अर्ज भरणार आहेत। प्रकाश आंबेडकर यांच्या मुलानेच याबद्दलची माहिती दिली आहे। तर उद्या काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांचे उमेदवार जे आहेत ते आपला अर्ज भरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातील 28 तारखेची सभा पुढे ढकलण्यात आली आहे। ही सभा आता 2 एप्रिलला होणार आहे। मोदी वर्ध्यातून प्रचाराचा शुभारंभ करणार होते। वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या मैदानावर ही सभा होणार होती, मात्र सभा नेमकी कोणत्या कारणाने पुढे ढकलण्यात आली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। भंडारा गोंदिया मतदारसंघाच्या राष्ट्रवादीमधल्या उमेदवारीचा पेच सुटला आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबातील असेल असं स्पष्ट झालंय। मधुकर कुकडेंना पुन्हा उमेदवारी मिळणार नाहीये, तर प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेलांच्या पत्नी वर्षा पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप निंबाळकरांना माढाची उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे। तर भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे भाजपचे भंडारा गोंदियाचे उमेदवार असतील। तर आज कोल्हापूरच्या सभेत ही घोषणा होणार आहे। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला फक्त 24 तास शिल्लक राहिलेत।
मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीनं पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. पार्थकडून आपल्या मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हरे राम हरे कृष्णाच्या गीतावर काही काळ ठेका धरल्याचंही बघायला मिळालं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तर अशा प्रकारे एकीकडे राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी हरे राम हरे कृष्ण या गाण्यावर ठेका धरलाय, तर दुसरीकडे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पैलवानांनी त्यांच्या ठेक्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय.